नमस्कार, ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं स्वागत। रात्रीचे 10 वाजत आहेत आणि नागपुरातील महाल परिसरामध्ये एक अचानक दंगल उसळलेली आहे। ही दंगल खरोखरच अफवेतून तयार झाली की सुनियोजित कट म्हणून ही दंगल तयार झाली हे बघणं आता महत्त्वाचं आहे। कारण या ठिकाणी जी परिस्थिती आहे या दंगलीला धार्मिक वळण लागण्याची शक्यता आहे आणि ही दंगल हिंसक होऊ नये यासाठीची सुद्धा आता प्रयत्न सुरू आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सुद्धा दंगल थांबवावी, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलेलं आहे। स्वतः पोलीस आयुक्त त्या ठिकाणी तैनात झालेले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। परंतु नेमकं झालं काय ज्यामुळे नागपुरामध्ये कधी नव्हे अशी दंगल उसळलेली आहे। महाल परिसरामध्ये ही दंगल झालेली आहे। याचं खरं कारण आणि जी घटना समोर येत आहे त्याचं आणि जी माहिती सांगितल्या जात आहे ती अशी आहे की विश्व हिंदू परिषदेनं सकाळी कालपासूनच आवाहन केलेलं होतं की आपल्याला औरंगजेबाची जी कबर आहे ती नष्ट करण्यासाठीचं जे मागच्या 4-5 दिवसापासूनचं प्रकरण चालू आहे त्या संदर्भामध्ये आंदोलन करायचं होतं। त्यासाठीचं आज सकाळी विश्व हिंदू परिषदेतर्फे महाल परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं। ते आंदोलन पार पडलं आणि त्या आंदोलनामध्ये काही मुस्लिम समुदायांना ज्या गोष्टी त्यांच्या भावना ठेच पोहोचवणार अशा काही गोष्टी घडल्याचा त्या ठिकाणी आरोप करण्यात आला। त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून सुद्धा त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला आणि त्याच्यामध्येच पोलीस ठाण्याला घेराव करण्यात आला। पोलीस ठाण्यानंतर काही बाचापिची झाली, दोन्ही बाजूंकडून आर्ग्युमेंट करण्यात आले आणि अशामध्येच ही दंगल उसळण्याची माहिती आहे। परंतु अद्यापही ही अंतिम माहिती नाही, तर ही एक लोकांच्या सांगण्यावरून तिथील काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही माहिती पुढे येत आहे। सोबतच त्या ठिकाणी मोठमोठे दगड विटा त्या ठिकाणी टाकून ऑलरेडी होत्या, त्याचा वापर त्या ठिकाणी झाला। अग्निशमक दल आणि पोलिसांवर सुद्धा छोटे तलवारी आणि गुप्त्यांचा वापर झाल्याची माहिती पुढे येत आहे। जाळपोळ केल्याच्या घटना त्या ठिकाणी समोर येत आहेत। त्यामुळे ही दंगल खरोखरच अफवेतून झाली की सुनियोजित कट होता हे शोधणं महत्त्वाचं आहे। आता या ठिकाणी महाल परिसरामध्ये जमाबंदी लागू करण्यात आली आहे। त्या ठिकाणची लाईट बंद करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी लोकांना जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। पोलिसांनी स्वतः येऊन तिथे लाठीचार्ज केला आणि दंगल पांगवण्याचा प्रयत्न केला आहे। तरीसुद्धा अद्यापही दंगल धगधगत आहे। नागपुरातील इतर भागामध्ये काही मुस्लिम वस्त्यांमध्ये आता परिस्थिती शांततेत आहे, परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। परंतु महालमधली परिस्थिती ही सध्या तरी पोलिसांच्या हातामध्ये आलेली पोलीस असे सांगत जरी असले तरी आता येणाऱ्या काळामध्ये किंवा रात्रभरामध्ये सुद्धा पोलीस त्या ठिकाणी पहारा देणार आहेत आणि पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल त्या ठिकाणी स्वतः पोहोचलेले आहेत आणि दंगल शांततेचं सुद्धा आवाहन करत आहेत। आम्ही सुद्धा ॲटपोस्ट मराठीकडून सगळ्या लोकांना शांततेचंच आवाहन करतो आहेत आणि हे दंगल शमावी असं सुद्धा आम्ही आवाहन करतो आहे।